आणि शिवाजी बातुसे यांना विनंती की आपल्या शुभासे हा सन्मान आपण करावा अशी विनंती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये खेळ जर आपण पाहिला तर दोन्ही संघांसाठी अगदी बरोबरीचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत स्टार 11 चिखली या टीमने, परंतु या टीमला अद्यापही विकेट मिळालेली नाहीये. एका बाजूला टीम वैगावने सुरुवात सावध केली आहे. एकच चौकार पहिल्या ओव्हरमध्ये मिळालेला आहे. राहुल स्ट्रायकरला बॅटिंग में तयार. पाठीमागच्या मॅचमध्ये चांगला खेळ केला होता. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजीच्या रनवेवरती केलाय बदल. जीवन ओव्हर नंबर 2. फटका फसलाय. पॉइंटला खेळाडू बॉलच्या खाली, परंतु झेल निसटलेला आहे. राहुलला जीवनदान मिळतंय. आज नशीब बलवत्तर आहे. 2 धावा मिळत आहेत. आता या झेलचा उपद्रव राहुल कशा प्रकारे दाखवतील हे पाहावं लागेल. दहा धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 0 गडी बाद. वैगाव आणि त्यांच्या विरुद्ध चिखली. ओहो, हे जे बॉल आहेत ना हे फलंदाजांना प्रभावित करतायत, परंतु हा वाईड आहे. पंचांनी सांगितलेला आहे 1 फ्रॉम दी ओव्हर. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहात. म्हणजे कुठेतरी यानंतर आता गोलंदाज जीवनला यासाठी दक्षता घ्यावी लागेल, काळजी घ्यावी लागेल. हाई बॉल ऑन साईडला खेळला आहे, परंतु यावेळेला या बॉलवरती सिंगलच मिळेल. सिंगलपेक्षा जास्त काही मिळू शकणार नाही. टीम वैगावला धावा कोटाव्या लागतील. बॅटिंग करताना धावा असणं फार महत्त्वाचं आहे. बक्षीसपात्र फेरीमध्ये जर जायचं असेल तर हा सामना जिंकावा लागेल. धावसंख्या 12. 0 गडी बाद. राहुल सचिन वाडकर यांच्याकडे ती क्षमता आहे. बॅटिंग चांगली करू शकतात आणि वैगावकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे. बरेचसे खेळाडू येणंही बाकी आहे, परंतु एका बाजूला स्टार 11 चिखलीला अद्यापही विकेट मिळाली नाहीये. संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. धावगती जर आपण पाहिली ना तर धावगतीबद्दल आपण चर्चा केली तर धावगती आहे 9ची. पर ओव्हर ते 12 टोटल आहे. चला घाई करा. मॅच बॉल आलेला आहे आणि मॅचच्या सुरुवात होईल. तुम्ही पाहताय जोरगावची एक चांगली क्रिकेट स्पर्धा. एका चांगल्या आयोजनाखाली ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होतीये. फटका चांगला खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरतून बॉल पाठवलाय डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने धावतायत. बॉल डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी. एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. फटका चांगला होता. मनोबल वाढवणारा फटका आहे. कधी कधी असे फटके असतात ना की जे फटके मनोबल वाढवणारे असतात आणि तो हा फटका होता जिथे एक सिंगल धाव प्राप्त झाली. चांगला बॉल. संपर्क नाहीये. राहुलला बांधून ठेवणारा बॉल डॉट आलाय. धाव आता मिळायला तयार नाहीये या बॉलच्या पाठीमागे. षटक क्रमांक 2 मध्ये चांगली कामगिरी जीवन करतायत. चांगलं षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे. या खेळाडूने आतापर्यंत 4च बॉल टाकले आणि धावा खर्च केलेला आहे तब्बल 6. काटकसरीचं षटक, परंतु अद्यापही स्टार 11 चिखली या टीमला विकेट मिळाली नाहीये. ती विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल. मोठे फटके खेळावे लागतील. ते कोणत्या बॉलवरती येतील हेही पाहावं लागेल. राहुल तयार. उसळणारा बॉल. आता हा नो आहे कारण या अगोदर एक बाउन्सर टाकलेला आहे, त्यामुळे हा बॉल नो आहे. तर पाठीमागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सतीश आपण या. आपल्याला हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जाईल आणि त्यासाठी आपल्याला विनंती की आपण या आणि आपल्या पुरस्काराचा आपण स्वीकार करा.
फटका चांगलाच खेळलाय, क्षेत्ररक्षक धावत चाललेले आहेत, परंतु अखेरकार बॉल सीमारेषा चिरतोय तलवारीच्या धारेने. बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. धावसंख्या वाढवणारा, दिलासा देणारा आलाय वैगाव टीम साठी हा चौकार. असे काही फटके असतात ना जे फटके टीमला दिलासा देतात, आणि हा तो दिलासा देणारा चौकार होता. 14 वरती किती रन झाल्या? 18 ना, 18 धावा, 0 गडी बाद. चला घाई करा. फटका फसलाय, परंतु या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळेल. झेल हाही निसटलेला आहे. कॅचेस टीम चिखलीला पकडता आलेले नाही आहेत. धावसंख्या आहे 19, 0 गडी बाद. षटक क्रमांक 2चा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. चला घाई करा. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्कवरती अजय मांढरे यांना आणलेला आहे टीम स्टार 11 चिखली या टीमने. परंतु वैगाव टीमसाठी आता गिअर बदलण्याची वेळ आलेली आहे. वैगाव टीमला आता गिअर बदलावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण चर्चा करतोय ना की या संपूर्ण थराराबद्दल, आणि ज्याची आपण चर्चा केली होती की 9च्या सरासरीने टीम वैगावने बॅटिंग केलेली आहे आतापर्यंत, आणि याही ओव्हरचा खेळ जर आपण पाहिलं तर सरासरी आहे 9.50 ची. परंतु ही कशा प्रकारे वाढवता येईल याचा प्रयत्न करावा लागेल. भूक वाढवावी लागेल धावसंख्येची. अजय मांढरे ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. चला घाई करा. स्ट्राईक करेनला बॅटिंग मध्ये राहुल तयार. राहुल वाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तयार होत आहेत. क्षमता आहे राहुल वाडकर यांच्याकडे. पाठीमागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारचा खेळ बहरलेला आहे त्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल. काही फटके त्यांनी याही मॅच मध्ये खेळले, परंतु काही फटक्यांच्या पाठीमागे सिंगलच मिळालेले आहेत. शेवटच्या ओव्हरला सुरुवात. डावकुरी आताचे ऑलराऊंडर खेळाडू अजय मांढरे शेवटचं षटक घेऊन आपल्या नावी. पहिला बॉल समोर खेळलाय आणि बॉल पाठवलाय समोरच्या बाजूला, सीमा रेषेच्या पलीकडे. फटका आहे राहुल वाडकर यांचा. कडक बॉल देतोय सीमा रेषेच्या पलीकडे धडक. राहुल वाडकर टिपिकल फटका. बॉल सीमा रेषा पार, षटकार. काय फटका खेळलाय. जसा हा फटका खेळला तसा टाळ्यांचा कडकडाट खेळाडू कक्षामध्ये झाला. फटका समोर आलाय, लॉंग ऑफला खेळाडू, आणि इथे चुकी होतीये. झेल निसटलेली आहे. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळतील. आणखीन एक बॉल हवेत खेळला होता, लॉफ्टेड स्ट्रोक होता, थोडीशी लांबी कमी पडली होती. आणि इथे पहा या बॉलच्या पाठीमागे 2 आलेले आहेत. लोअर फुल टॉस, ऑफ स्टंपच्या बाहेर पिच केलेला बॉल, डॉट आलाय. पुन्हा एकदा पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये हा बॉल गरकन टप्पा घेतल्यानंतर वळण घेतोय. अगदी वाईड यॉर्कर असं म्हणायला काही हरकत नाही. जबरदस्त बॉल टाकलाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, पुढे आले, बॉल डॉट आलाय. पदल आली त्याचा वापर केला, परंतु बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकले नाही. पुन्हा एकदा तोच प्रयत्न पाहायला मिळाला. बॉल डॉट. धावसंख्या 27, 27 धावा.
फटका खेळला एक्स्ट्रा कव्हरला, लाईक ट्रेस बुलेट, बॉल सीमारेषा पार, चौकार. मोठ्या दिलेरीने खेळलेला हा फटका होता राहुल वाडकर यांच्या बॅट मधून. एखादी बंदुकीतून गोळी कशी सुटते ना त्या प्रकारचा फटका होता. काय फटका होता, क्षेत्ररक्षकांना मुभाच नव्हती, एवढा ताकदवान फटका होता. अरे भाई रन वाढले असतील ना, 31 झाले असतील. बॉल सिंगल एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये आणि धावसंख्या आहे 32. 32 धावा बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत टीम मोयगावने. विजयासाठी आता इथून पुढे बनवावे लागतील धावा 33. आपण टॉस करूया नेक्स्ट मॅचचा आणि टॉस आहे दसवडी अ विरुद्ध जगदंबा स्पोर्ट जोर अशी मॅच होणार आहे. आपण टॉससाठी या जोर विरुद्ध दसवडी अ आणि या टॉसचा कौल हा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये होईल. आवाज आहे शैलेश जाधव सरांचा. या दसवडी अ विरुद्ध जोर. सन्माननीय शंकरदा गोळे यांना आम्ही इन्व्हाइट करू की या दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत टॉस. एका बाजूला टीम स्वतः आयोजक आहेत आणि दुसऱ्या बाजूला दसवडी अ अशी मॅच. चला दोन्ही टीम संघनायक या टॉस साठी यायचं आहे. महत्वाची मॅच. चला टीम दसवडी हा कॉल आपल्यासाठी आहे. आपण लगेचच या टॉस साठी आमचे मान्यवर या ठिकाणी दाखल होत आहेत शंकरदादा आणि त्यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत या मॅचचा टॉस. सुरेशदा टॉस साठी कोण येत आहे? दसवडी संघाकडून आलेत, केतन येतील. यस. आणि कॉल कोण घेणार आहे? समोर बघा. टीम दसवडी या संघनायकाने कॉल दिलाय. कॅमेरामॅनला मी विनंती करेन समोरच्या दिशेने फोकस करा. या बाजूला या समोर आपण घेतलंय. येस. थँक्यू. चला दसवडी संघाने इथे टॉस घेण्याचा निर्णय घेतलाय. कॉल दिला जाईल दसवडी संघाकडून. सिंध कॉइन शंकर मामा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस स्विंग करतोय. सिंध कॉइन आणि इथे उडवला जाईल हा टॉस. कॉल दिला जाईल. उडवल्यावर मग मागणार ते छापा असा कॉल आहे आणि काटा हा कॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता चर्चा होईल. जगदंब स्पोर्ट्स जोर या टीम कडे नजरा वळवल्या गेल्या. स्वतःचं आयोजन किंबहुना मी म्हणेन सोने पे सुहागा. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? पहिला आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि कमीत कमी धावांमध्ये यंदा रोखण्याचा प्रयत्न करू. दसवडी संघ एक मोठा संघ, नावाजलेला संघ आहे. कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न आहे. एकंदरीत हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही की स्पर्धा कशी आहे, मात्र तरी देखील अडचणी काय होत्या या स्पर्धेमध्ये आज खेळत असताना, त्यामध्ये तुम्ही संघनायक आहेत म्हणून तुमच्याकडे विशेष करून आम्ही नोंद घेतली आहे. तुमच्याकडून माहिती मिळाली जाईल कशी स्पर्धा होतीये, काय अडचणी आल्यात, काय मात केलीत आणि स्पर्धा भरवायला आम्हाला जास्त चॅलेंज नाही आलं कारण की आमच्या गावची लोक जे आहेत आमच्या पाठीमागे हमेशा उभे राहिलेले असतात. तर ह्या गोष्टींमुळे आम्हाला ह्या गोष्टीला त्रास नाही झाला. पण एक हप्त्यामध्ये आम्हाला टुर्नामेंट भरवायची होती, तर त्याच्यासाठी थोडंसं आम्हाला चॅलेंज होतं कारण की ग्राउंड अचानकच उपलब्ध झालं आम्हाला. आम्ही बोललं भरवायची का, असोसिएशनच्या पण आपल्या एवढ्या जास्त टुर्नामेंट होत नव्हत्या. आम्ही बोललं भरूया, बघूया होईल ते होईल, पण भरूया, चला खेळूया आपण. जोर या गावाने जोर लावला आणि स्पर्धा जोरदार झाली आहे. यामध्ये दुमत नाही. दसवडी संघनायक आपण या ठिकाणी आहात, एक्साइटमेंट आहात का या स्पर्धेसाठी? टॉस हरलात, निर्णय जर जिंकला असता तर काय घेतला असतात? टॉस जिंकला तर मी फलंदाजीच करणार होतो आणि अजित बडेंनी खूपच चांगलं आयोजन केलंय जोर गावानी. थँक्यू दादा. पूर्ण टीमची स्क्वॉड आहे, एकत्र आलेत सर्वजण, खेळाडू सक्षम आहेत आणि बॅटिंग करायची आहे. किती धावा बनवशील? 50-55 प्लस 50-55 धावा आम्ही बनवू हा त्यांनी कॉल दिलाय. आणि शंकर मामांकडे जाऊया. खऱ्या अर्थाने आपण या स्पर्धेमध्ये उपलब्ध राहिल्यात, कशी वाटली स्पर्धा? एकदम म्हणजे हॅलो
यावर्षी पहिल्याच वेळा आमच्या गावातल्या मुलांनी जरी ज्यांनी कमळ जाय चषक असं हे जोरगाव असे जे मॅचेस भरवल्यात आणि खूप बरं वाटतं जीवाला की असं कधी मुंबईमध्ये कधी असं ऐकण्यात आलं नव्हतं की जोरगावचं हे असं कार्यक्रम किंवा कोणचा खेळ अशा ठिकाणी भरवल्या जातील. पण काही आमची मंडळी अजित बडे आणि इतर आणि त्यांचे साथीदार असे मिळून त्या लोकांनी जे राबवले आहे हे खेळ ते एकदम चांगल्या उत्तम आणि चांगलं बरं वाटतं आहे. आणि त्यांनी अजून हे जोरगावचं नाव अनेक पुढं न्यावं असंच त्यांनी त्याचं पुढच्या वर्षी बी चांगल्या पद्धतीनं अरेंजमेंट करावं हेच आमची इच्छा आहे. आणि त्यांना कधीही कोणतेही साहित्य किंवा आर्थिक परिस्थिती आर्थिक बळ पाहिजे असेल पाठबळ तरी आम्ही समर्थ आहोत त्यांना असं मी बोलून हे माझं शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. अजितदादा, खऱ्या अर्थाने तुम्हाला पाठबळ दिलंय. फार कमी वेळा असं पाहायला मिळतं की मान्यवर येतात आणि अशा पद्धतीची मागणी करतात की पाठबळ आम्ही तुम्हाला देऊ. यस, शंकरदादा यांचा आपण अभिमान करूया आणि तदनंतर मात्र जाऊया. थँक्यू सो मच. दोन्ही संघनायकांना आपण शुभेच्छा देऊया आणि मान्यवरांना आपण या ठिकाणी व्यासपीठावरती पाठवण्यासाठी विनंती करूया. चला जाऊया दुसऱ्या मॅचच्या सेकंड इनिंगकडे, जिथे निलेश मर्डेकर सर आपल्या वाणीमधून ऐकवतील या मॅचची पूर्ण कहाणी. थँक्यू सो मच. धन्यवाद शैलेश जाधव सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकला. टॉस मधून मित्रांनो मॅचची सुरुवात झाली आणि पहिल्या बॉलवरती स्टार 11 चिखले धक्का मोठा लागलाय. वैगावने सुरुवात दमदार केली आहे. बॅटची एज, बॉल डिक्लेअर झोन मध्ये जीवन मैदानाच्या आतमध्ये येतात. पहिली धाव मिळाली टीम स्टार 11 चिखलीला. रोमांचक सामना, क्वार्टर फायनलची मॅच. काय सुरुवात केली रोहनने, गोलंदाजी काय केली आहे. 2 बॉल टाकले आणि दोन्ही बॉल जबरदस्त कमालीचे हाताळलेले आहेत. सुरुवातच धडाकेबाज केली आहे. 1 वरती 1 अशी स्थिती आहे टीम स्टार 11 चिखलीची. एका बाजूला अजय मांढरे आणि जीवन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. एका बाजूला रोहन. लाईन मिस करून बसलेले आहेत या बॉलच्या पाठीमागे. इथे बॉल डॉट आलाय, धाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी रोहन मैदानाच्या आतमध्ये वैगावसाठी करतायत. हा बॉल डॉट टाकलेला आहे. आज याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. धारदार गोलंदाजीचे वार होत आहेत. प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला वैगाव टीमच्या स्टार 11 चिखलीच्या फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल आणि प्रत्येक बॉल हा फलंदाजांना प्रश्न विचारतोय. बॉल क्रमांक 4. पायांचा केलाय वापर आणि लांबी कमी पडलीये. आणखीन एका विकेटचं पतन स्टार 11 चिखलीला. धक्का क्रमांक 2. फलंदाज जीवन माघारी. बॉलर तयार. राईट आर्म वर द विकेट. ओ, पायावरती बॉल आहे. त्याला फक्त फ्लिक केलंय. डायरेक्ट हिट होईल का? नाही. इथे या बॉलच्या पाठीमागे पंच 2 धावा.
स्कोर बोर्डमध्ये आपण ऍड करूया, कारण एक धावून काढली आणि ज्यावेळेस फेक केली आहे एकच धाव आहे. नाही धावून काढली ना. नाही का निश्चित पंचांचा निर्णय काय येईल आणि त्यानंतर आपण पाहूया. एकच धाव, 2 धावा. ओके, आपण करेक्शन करूया आणि स्कोर बोर्डला पुढे नेऊया. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होतील. चला पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान करूया. दोन धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतील आणि काय तळमळ पाहायला मिळाली विकेटसाठी. विकेट किती महत्वाची आहे मॅच मध्ये. टार्गेटची आपण चर्चा केली तर टार्गेट आहे 33 धावांचं, 3 धावा आलेल्या आहेत. 30 धावांची अजूनही गरज आहे, त्यामुळे स्टार 11 चिखलीला गिअर बदलावा लागेल. अजय मांढरे कसा खेळ करतील याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. अजय मांढरे यांनी बॉल हवेत खेळलाय, फटका फसलाय आणि इथे मोठ्या विकेटचं पतन. अजय मांढरे, बिग विकेट गॉन. स्टार 11 चिखलीला पहिल्याच ओव्हर मध्ये वैगावने हादरवून सोडलंय, कारण तिन्ही खेळाडू माघारी गेलेले आहेत. जे खेळाडू या मॅच मध्ये चांगला खेळ करू शकले असते किंवा स्टार 11 चिखलीला अनेक सामने जिंकून देणारे खेळाडू माघारी. 3 विकेट. आज अजय मांढरे मोठा खेळ करू शकलेले नाहीयेत. मोठा फटका पॉवर प्ले मध्ये एक्झिक्यूट करायला गेले, झेल देऊन बसले. विकेटचं पतन खेळाडू बाद. आता शुभम मैदानाच्या आतमध्ये आणि प्रशांत वाडकर. आता या जोडीला परिस्थितीला कारण देऊन चालणार नाही. जी काय परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल. धावा 3 आहेत. ओमकार वाडकर ओव्हर नंबर 2 मध्ये आलेला फिरकी गोलंदाजाला आणलेला आहे. ओमकार वाडकर याच मैदानावरती हा खेळाडू लहानाचा मोठा झालेला आहे आणि अशा मैदानावरती हा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती. यावेळेला हा फटका. दाबा किती मिळतील या बॉलच्या पाठीमागे तर 2. आणि आज प्रशांत वाडकर यांना चालावं लागेल, लढावं लागेल, झुंजावं लागेल, महत्वाकांक्षी व्हावं लागेल. 2 धावा आलेल्या आहेत. एका बाजूला प्रशांत वाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. बराचसा अनुभव गाठीशी आहे, तो कृतीमध्ये आणावा लागेल. तुम्ही आतापर्यंत काय केले लोक लक्षात ठेवतात, तुम्ही आता काय करताय. पाठीराखे पाहत असतात, तुमच्याकडून अपेक्षा वाढलेल्या असतात आणि आज चिखलीला प्रशांत वाडकर आणि शुभमकडून अपेक्षा वाढल्या असेल या महत्वपूर्ण मॅच मध्ये. परंतु एका बाजूला ओमकार वाडकर ती मुभा देतील का, मोठ्या फटक्यांचेही पाहावं लागेल. बॉल क्रमांक 2 ओमकार वाडकर फिरकी गोलंदाज. पायांचा वापर केला, बॉल टर्न केलाय, सिंगल मिळेल. बाईकच्या माध्यमातून ही धाव प्राप्त होतीये. पाहिलं की फलंदाज पुढे येत आहेत. बॉलला गरकन वळवलं आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव इथे प्राप्त होतीये. सिंगल सोबत स्कोरबोर्ड पुढे. क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. परिणामांची जाणीव ठेवून कृती करावी लागेल. आयुष्यामध्ये जर आपण परिणामांची जाणीव ठेवली नाही ना आणि कृती केली ना तर आपण अपयशाच्या दिशेने जाऊ. हो इथे काय घडलं, वाईट +1. 2 धावा मिळतील आणि परिणामांची जाणीव ठेवून जर आपण कृती केली ना तर आपण यशाच्या दिशेने जाऊ. आणि ते परिणामांची जाणीव काय आहे, चांगला खेळ केला तर बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊ, चांगला नाही खेळ केला तर बक्षीस पात्र फेरीमध्ये संघ जाऊ शकणार नाही. क्वार्टर फायनलची मॅच महत्वपूर्ण आहे. फटका एक्झिक्यूट चांगला केलाय. खेळाडू बॉलच्या खाली, लांबी पडली कमी. प्रशांत वाडकर माघारी. धक्का क्रमांक 4 सूरजने चांगला कॅच पकडलाय डीपला आणि इथे धक्का क्रमांक लागलाय 4.
स्टार 11 चिखली. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अमोल येत आहेत. सामना अजूनही जिवंत आहे. फक्त आज लढावं लागेल या मॅच मध्ये. परिंदे को मंजिल मिलेगी, फैले उसके पंख बोलते, अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते. आणि या मॅच मध्ये त्या हुनरने खेळावं लागेल. आता मैदानाच्या आतमध्ये अमोल बॅटिंगसाठी आलेले आहेत. मधल्या फळीमध्ये बॉलर तयार. हो आल्या पावली. अमोलने बॉल उचलला, पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हाराना चाहती है, लेकिन मैं लड़ना चाहता हूं. बॉल सीमा रेषा पार. षटकार. धाव संख्या 14. पार रोहन वाडकर यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. इथे काय घडलेलं आहे, सिंगल मिळेल आणि हे पारितोषिक ज्यांच्या वतीने आलेलं आहे विनोद दादा वाडकर, टायगर ग्रुप सरचिटणीस नवी मुंबई यांच्या वतीने पारितोषिक आलेलं आहे. आम्ही दादांचे मनपूर्वक आभार आहोत. धावसंख्या 15 आहे. 18 हवे आहेत आणि बॉल किती शिल्लक आहेत? 7 बॉल 18 ची गरज. 7 बॉल 18. मॅच ऑन आहे. फक्त या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागली. शुभम तयार आणि मंकडिंग करण्याचा प्रयत्न. इथे ओमकार वाडकर यांनी आपलं चातुर्य दाखवण्याचा प्रयत्न केला. मंकडिंग बद्दल आपण चर्चा केली तर ही जी विकेट आहे ती विनू मांकड यांच्या आडनावाने गेली कित्येक वर्ष ओळखली जात होती, परंतु अशा प्रकारची विकेट आता रनआउट मध्ये मोजली जाते. परंतु विनू मांकडे हे भारतीय टीमचे ऑलराऊंडर खेळाडू होते ज्यांनी विल ब्राउन जे ऑस्ट्रेलियाचे प्लेयर होते त्यांना अशा प्रकारे आउट केलं होतं. 2 धावा मिळालेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न होईल का? आणि पहा इथे 3 धावा. या बॉलच्या पाठीमागे 3 धावा स्कोर बोर्ड मध्ये आपण जोडूया. आता हवे आहेत 15 आणि येणारे बॉल शिल्लक आहेत 6. विनू मांकड यांच्याबद्दल आपण चर्चा केली. विनू मांकड यांनी 3 ते 4 वेळा ताकीद दिली होती. विल ब्राउन यांना तंबी दिली होती, परंतु ते ऐकायला तयार नव्हते आणि अखेरकार त्यांनी बॉल स्टंपला लावला आणि त्यानंतर मात्र त्या विकेटला विनू मांकड यांच्या नावाने ओळखलं जाऊ लागलं. परंतु सामन्यामध्ये 6 बॉल बाकी आहेत, बनवायचे आहेत धावा 15. वैगावने टीम मीटिंग बोलवलेली आहे. असं म्हणतात 1 मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. या मॅचची परिस्थिती बदलेल का? कारण मावळणारा सूर्य हा पुन्हा उगवतो. 6 बॉल 15 ची आहे गरज. सहा बॉल 15. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. शेवटच्या ओव्हरसाठी वैगावने पर्याय निवडलाय. कौशिकला आणलंय. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय. स्टार 11 चिखलीच्या या फलंदाजांना धावांसाठी जावं लागेल. 6 बॉल 15. त्याचबरोबर हबप तुकाराम महाराज जाधव जोर यांचं आगमन होत आहे. त्यांचे स्वागत. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू 2. 13 बनवायच्या आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 5. ओ कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है, यही एक सच्चे चैंपियन की सोच है बॉस.
आणि या विचारधारेने खेळावं लागेल. 5 बॉल 13ची गरज. श्री तुषारजी पिसाळ यांचंही आगमन आहे, त्यांचंही स्वागत. 5 बॉल 13ची गरज. फटका तर खेळलाय, खेळाडू आहेत कव्हर्सला, सिंगल मिळेल. 4 बॉल 12 रंगलेला एक रोमांचक सामना. 4 बॉल 12ची मॅच आहे. चार बॉल 12चा थरार. सोडून दिलेला बॉल आहे. अंपायर कॉल वाईड. बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन आहे. म्हणजे इथून पुढे आता 4 बॉल 11ची गरज. मॅच ऑन. वाईड लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न केला होता कौशिक यांनी, परंतु हा बॉल वाईड आहे. 4 बॉल 11. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. पायांचा वापर केला, मनसुबे उधून लावले, डॉट आलाय. 3 बॉल 11 धावांची गरज आहे. घायल तो यार परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज काही ना काहीतरी अडचणी आहेत, त्याच्यातून मार्ग काढावा लागेल, शोधावा लागेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. संधीचं सोनं करतील का? आणि अखेरकार इथे विकेटचं पतन. 2 बॉल 11ची गरज. 2 मोठे फटके हवे आहेत. ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान, आणि जो संधीचं सोनं करतो तो असतो विजेता. तुषार मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत बॅटिंगसाठी. येणारे आता बॉल शिल्लक आहेत. 2 धाबा बनवायचे. 11. खौफ टूटे मगर हौसले जिंदा है. अरे हा मोह है जहां मुश्किलें शर्मिंदा है. आणि ते कठीण परिस्थितीला मात द्यावी लागेल. 2 बॉल 11. तुषार मैदानाच्या आतमध्ये हिरो बनतील का? आणि जर हा कारनामा केला ना तर त्यांना आज डोक्यावरती घेतलं जाईल, खांद्यावरती त्यांना घेतलं जाईल. परंतु ती संधी चिखलीत संघाला या ठिकाणी देतील का? तुषार तयार. एका बाजूला कौशिक. फटका समोर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सामना संपलेला नाहीये. जंग हत्यारों को लगता है, इरादों को नहीं. वो खेल ही क्या जिसमें जीत फिक्स है. अरे बल्कि उसी खेल में मजा है दोस्तों जिसमें हार की रिक्स है. आणि रिक्स घेतल्याने बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. 1 बॉल 5 धावांची गरज आहे. तुषारने बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. बसलेले पाठीराखे आता उभे राहिले असतील. त्यांच्या हृदयाची धडधड वाढू लागली असेल, काळजाचा ठोका चुकत असेल, परंतु खेळाडूंची तळमळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाठीराखे व्याकुळ झाले असतील विजयासाठी. 1 बॉल 1 श्वासाचं अंतर उरलंय. वैगाव की चिखली, चिखली की वैगाव. धावा 5 की 1 बॉल. एका बाजूला जीवनातला सर्वोत्तम बॉल टाकावा लागेल, एका बाजूला जीवनातला सर्वोत्तम फटका खेळावा लागेल. 1 बॉल 5 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. प्रयत्नवादीच व्हावं लागेल. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही, क्योंकि दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. कोशिश करने से जीत होती आसान, क्योंकि हर काम दोस्तों तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. प्रयत्नवादी शेवटच्या क्षणापर्यंत राहावं लागेल. 1 बॉल 5 धावांची गरज आहे. कोण बक्षीस पात्र फेरीमध्ये जाईल, वैगाव की चिखली? दोन्ही संघ या हंगामामध्ये या क्षणाची आतुरतेने वाट पाहतायत.
कधी एकदा संघ आमचा बक्षीस पात्र फेरीमध्ये जातोय आणि या हंगामातली पहिली ट्रॉफी आम्ही कधी एकदा उचलतोय. त्यासाठी हा शेवटचा बॉल. एकाला चांगला टाकावा लागेल, एकाला चांगला खेळावा लागेल. ट्रॉफीसाठीच बॉल असेल. हा जर बॉल चांगला टाकला तर वैगावला एक तरी ट्रॉफी मिळेल, परंतु हा बॉल चांगल्या प्रकारे खेळला तर चिखली संघाला एक तरी ट्रॉफी मिळेल. ट्रॉफीच्या मधला हा एक बॉल आणि 5 धावा. एक बॉल 5ची मॅच. तुषार कौशिक यांच्यातलं बॅटल. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती आशा निराशेमध्ये बदलल्या आणि वैगावने अखेरकार सामना जिंकला. आणि टीम स्टार 11 चिखलीच्या संघर्षाला आपण सलाम करूया. आपणही चांगले खेळलात. एका संघाने मॅच जिंकली, एका संघाने मन जिंकली. दोन्ही संघांना आपण देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. विशाल वाडकर यांच्या वतीने कौशिक वाडकर यांच्या गोलंदाजीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि कौशिक यांना विनंती की त्यांच्याकडून हे पारितोषिक आपण स्वीकारावं. प्लेअर ऑफ द मॅच